विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची संकल्प बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत बोलताना शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव, पीआरपी सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असल्यानं पीआरपीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी काम केलं, परंतु पीआरपीच्या कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये योग्य तो सन्मान मिळत नसल्यानं घोडेराव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कोण घेत नसेल, आज आम्ही सत्तेमधले खऱ्या अर्थानं पीपल्स रिपब्लिकन पार्टी ही आजच्या सरकारमध्ये सत्तेमध्ये सामील आहे। आजपर्यंत आम्हाला विशेष कार्यकारी अधिकारी पद देखील मिळालेलं नाही, ही खेदजनक गोष्ट आहे। आमच्या कार्यकर्त्यांना जर का कमिटीवरती घेतलं नाही, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जर का इलेक्शन मध्ये तुम्ही विश्वासात घेतलं नसेल, घेणार नसाल, तर तुमची युती आम्हाला काय उपयोगाची? युती असून काय करायचं आम्हाला? या बैठकीत एससी एसटी आरक्षणासाठीच्या क्रिमिलिअरची अट रद्द करावी, केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच उभं करावं या मागण्या करत विशाळगड दंगलीचा निषेध करण्यात आला। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी पक्षाच्या ठाण्यात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली। यावेळी पार्टीचे शहर संघटक विनोद शिंदे, युवक शहर अध्यक्ष गणेश जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।